बोडण म्हणजे काय माहितीये? सांगते. काही परंपरा आणि विधी फक्त नियम नसतात, तर आपल्या मुळांशी जोडणारा एक भावनिक दुवा असतात. असाच एक सुंदर कुळाचार म्हणजे बोडण. आंबेजोगाईची योगेश्वरी देवी, ज्यांची कुलदेवी आहे, त्यांच्याकडे हा कुळाचार पाळला जातो. अमेरिकेमध्ये माझ्या घरी हे कसं केलं ते आज मी शेअर करणार आहे. सकाळी उठून शुचिर्भूत होऊन आधी सगळं घर स्वच्छ केलं जातं. कुलदेवीच्या स्वागतासाठी जितकं मन उत्सुक असतं ना, तितकी तयारी सुद्धा आवडीने केली जाते बरं का. बोडणासाठी खास पुरणाचा स्वयंपाक केला जातो. कणिक मळण्यापासून ते पुरणाचा सुगंध घरभर पसरेपर्यंत एक वेगळाच आनंद मिळतो. स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर होते मुख्य पूजा. एका मोठ्या परातीमध्ये देवीची स्थापना केली जाते. कणकेचे छोटे छोटे दागिने, अलंकार, चौरंग, दिवे हाताने बनवले जातात. बोडणासाठी ही विशेष प्रकारची रांगोळी आधी काढली जाते आणि त्याच्यावर देवीची परात ठेवली जाते. दिव्यांच्या मंद प्रकाशामध्ये सगळं ज्यावेळेस उजळून निघतं, त्यावेळेस असं वाटतं की साक्षात कुलदेवी आपल्या घरात आलेली आहे. आणि मग सगळ्यात मुख्य क्षण बोडण कालवणे. यामध्ये सगळ्या सवाष्ण स्त्रिया एकत्र येतात आणि पुरणाचं नैवेद्य, दूध, दही, तूप, मध असं सगळं पंचामृत हे सगळं एकत्र कालवलं जातं. देवीला अभिषेक केला जातो आणि तिला प्रेमाने विचारतात बरं का, "धायलीस का? म्हणजे तृप्त झालीस का?" हा क्षण खरोखरच खूपच अंगावर काटा आणणारा असतो. असं वाटतं साक्षात जगदंबा आपला हा पाहुणचार स्वीकारत आहे. त्यानंतर देवीची भावपूर्ण आरती होते. हा पारंपरिक विधी झाल्यानंतर ना आपल्याच मनाला तृप्ती मिळते बरं का. तुमच्या कुलदेवीचे असे कोणते युनिक कुळाचार असतील ना, तर मला कॉमेंट्स मध्ये त्याबद्दल ऐकायला नक्की आवडेल. जय श्रीराम.